नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 2 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज अरबी समुद्रात असणारे कमी दाबाचे क्षेत्र गुजरात राज्याच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टी भागातील द्वारका येथे जमिनीवर येण्याची शक्यता राहील व ते उत्तर पूर्व दिशेस सरकत राजस्थानमध्ये आल्यानंतर ते परवा कमकुवत होऊन त्याचे चक्राकार वाऱ्यात रूपांतर होऊन ते मध्य प्रदेशकडे येण्याची शक्यता राहील. तसेच बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनले असून ते क्षेत्र बांगलादेशकडे जाण्याची शक्यता राहील. महत्त्वाचे, बरेच शेतकरी मित्र पाऊस केव्हा थांबेल अशी विचारणा करत आहेत. त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी परवा 2 वेळेस सदर ही माहिती आपणाला दिली आहे. तरी आपण व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत जावे म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. तरी पण अजून एकदा आपणाला ही माहिती देत आहे. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 5 नोव्हेंबर पासून आपल्या राज्याच्या उत्तर भागाकडून पावसाचे प्रमाण कमी होणार असून दिनांक 6 नोव्हेंबर पासून राज्याच्या उत्तर भागाकडून थंडी पडण्यास सुरुवात होईल व दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी या भागात धुके पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या पश्चिम व दक्षिण भागात काही जिल्ह्यात दिनांक 7 किंवा 8 तारखेपर्यंत पावसाची शक्यता असल्यामुळे या भागात दिनांक 8 किंवा 9 तारखेपासून थंडी पडण्याची शक्यता राहील. महत्त्वाचे, नोव्हेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डिप्रेशन बनण्याची शक्यता असून सदर हे क्षेत्र दक्षिण भारतातून अरबी समुद्राकडे येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्या राज्याच्या काही भागात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाची शक्यता राहील. हा अंदाज दूरचा असल्यामुळे याबाबत पुढे माहिती दिली जाईल. सदर असा हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. तसेच कालच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे त्या भागात पाऊस पडला आहे. तसेच आज पालघर, डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात, कोकणात तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग, पुणे, मुंबई उपनगरात तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम भाग, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग व दक्षिण भाग, वाशिम जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्याचा पश्चिम भाग, गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात, हिंगोली, परभणी, जालना तसेच संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग व पूर्व दक्षिण भाग तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग व पूर्व दक्षिण भाग, सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काही ठिकाणी वातावरणातल्या बदलामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी अचानक वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील.
तसेच उद्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई व उपनगरात, पालघर, डहाणू, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्याच्या काही ठिकाणी, तसेच धुळे, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, जालना, बीड, परभणी, लातूर, सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापैकी काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून वातावरणातील अचानक बदलामुळे दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो. तसेच उद्या दिनांक 3 नोव्हेंबर रोजी अंदाज दिला जाणार नाही. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.